विद्यार्थी विकास आणि काय शिबिर काय म्हटलं, याला नाव काय म्हटलंय, काय म्हटलं हा आपण शिबिर आहे हे 20 दिवसाचं दहावीच्या मुलांचं शिबिर आहे. तर प्रामुख्याने विश्वविद्यालय परिषदेची स्थापना आणि विश्वविद्यालय परिषदेचा उद्देश काय आहे त्याच्या संदर्भात काही माहिती सांगणार. आपण ऐकलं बी असेल, खूप वर्ष आपण काही जण इथे राहतो तर ऐकलं असेल. काही जो प्रवासी कार्यक्रम आहे तर त्याच्या माहितीमध्ये विश्वविद्यालय परिषद थोडंफार त्यांनी सांगितलं बी असेल. तर त्याच्यावर थोडी भर पडेल आणि मी काही सांगेल तर थोड्या प्रयत्न वाढवा, काही जर मोठे मिळालं तर ते पण असतील. तर ते समजून घेण्याची गरज आहे खरी. विश्वविद्यालय परिषदेच्या आपण पाठोपाठ राहतो तर आपल्याला बाहेर कोणी विचारलं काय विश्वविद्यालय परिषद तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. कारण घरामध्ये विचारत असतील ना आपल्याला आजूबाजूचे कोणी विचारलं विश्वविद्यालय परिषद काय, वसतिगृह विचारल्यानंतर सांगू शकतो आपण किंवा राहतात शिकतात शाळा आहे सगळं. विश्वविद्यालय परिषद म्हणजे काय, काल जसं आपण संघाचं वीरेंद्रजीकडनं ऐकलं ना, वीरेंद्र जंपाकडनं आपण ऐकलं ना, काय ऐकलं आपण की संघ आणि संघाची स्थापना म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचा विचार काय होता संघ स्थापनेमध्ये. संघाच्या सगळ्या वेगवेगळ्या संस्था चालतात, त्याच्यात एक विश्वविद्यालय परिषद आहे. तर विश्वविद्यालय परिषदेचं एक मुख्य सुरू होण्याचा जो क्रम कशामुळे सुरू आहे विश्वविद्यालय याची काही घटना आहे ती थोडक्यात मी घटना सांग. एक गयाना नावाचा देश आहे, उत्तर ध्रुवाच्या साईडला एक देश आहे. त्या देशामध्ये समुद्रकिनारी एक मंदिर होतं कृष्णाचं, आणि ते कृष्णाचं मंदिर तिथल्या ख्रिश्चनांनी ते मंदिर तोडलं आणि त्याला समुद्रामध्ये ढकलून दिलं. तर त्याच्याकरता खूप आंदोलन झालं, तिथे मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं. तिथला हिंदू समाज जमा झाला, त्यांनी कृष्ण मंदिर वाचवण्याचा प्रयत्न केले, वाचवू शकला नाही, मग परत बांधण्याकरता प्रयत्न केला, ते काही झालं नाही. मग तिथले जे काही हिंदू होते आणि ते सगळे तिथले जे भारतातला राजदूत तिथे जो राहत होता, राजदूत अँबेसिडर तिथला जो होता त्याला भेटायला गेले आणि त्याला सांगितलं की बाबा मंदिर इथलं तोडलं, तुम्ही काहीच धोरण घेत नाही, भारताची याच्यावरती काहीच भूमिका नाही. भारत कसं याच्यावर भूमिका काही घेईल, तेव्हा तुम्ही असं करा, याला पंतप्रधानाला जाऊन तुम्ही भारतामध्ये भेटा, तेव्हा तुम्ही चला आमच्याबरोबर, जो अँबेसिडर तुम्ही चला आमच्याबरोबर, तुम्ही जर असं तर आमच्याबरोबर चला, मजा घेईल आम्हाला. मग ते 51 जण भारतात आले, इथला राजदूत सह ते भारतात आले आणि ते आल्यानंतर पंतप्रधान कार्यालयामध्ये गेले दिल्लीला आणि त्यांनी प्रयत्न केला भेटायचा पंतप्रधानांना. पहिले फोन करून आले होते, डायरेक्ट करून आले होते आणि पण त्यांना पंतप्रधान काही भेट दिली नाही. मग ते थांबून राहिले. संध्याकाळी त्यांची कशी कशी ते 10 मिनिटांमध्ये त्यांना कार्यालयात बोलवलं, त्यांना विचारलं की बाबा काय झालं, तुमचं काय म्हणणं आहे. ते म्हणजे बाबा असं असं आमचं तिथून मंदिर तोडलं आहे, आम्हाला मंदिर परत बांधलं पाहिजे, आम्हाला पुजारी लागतो, तर भारताकडनं आम्ही अपेक्षा ठेवली. पंतप्रधान त्यांना उत्तर दिलं की भारत हा सेक्युलर देश आहे, याच्यामध्ये कुठेही धर्ममत याला काही स्थान नाही म्हणे आणि आम्ही काही हिंदू नाही आहे. ते तिथून बाहेर निघायला लागले, तू जावा म्हणे परत. ते एकदम निराश होऊन जायला लागले. तर ते जाताना पंतप्रधान कार्यालयातून कोणतरी कर्मचारी त्यांना असं म्हटलं, त्याचं नाव मला आता आठवत सांगितलं नाव. तो कर्मचारी त्यांना असं म्हटलं की तुम्ही चुकीच्या ठिकाणी आले म्हणून, तुम्ही नागपूरला मास गोळवलकर आहे संघाचे सरसंघचालक, त्यांना गोळवलकर गुरुजी म्हणत असतात, तर तुम्ही गोळवलकर गुरुजींना जाऊन भेटा आणि ते तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतील, काही मदत करतील. मग ते सगळे 50 जण नागपूरला आले दिल्लीकडून. मग दिल्लीला ते नागपूरला जेव्हा आले त्यावेळेस त्यांनी परत गेले सरकारी कार्यालयामध्ये, तेव्हा कळालं की गुरुजी बेळगावच्या प्रवासात आहे. तर ते बेळगावला गेले तिथून सगळे परत 50 जण आणि बेळगावला त्यांना गुरुजी त्यांची भेट झाली. गुरुजींनी सगळं ऐकून घेतलं, सांगितलं की काय तुम्हाला ठोस उत्तर देऊ आणि तिथे काही ना काही हिंदू मदत तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतरच्या घटनामध्ये दादासाहेब आपटेंना प्रामुख्याने विश्वविद्यालय परिषदेचे काम त्यावेळेस सुरुवात केला, म्हणून त्यांनी भारतभर प्रवास करावा की भारतात जे काही साधू संत आहे आता यांची काय भूमिका आहे हिंदू म्हणून करण्याची, असं समजून घेण्याकरता त्यांना प्रवास करायला सांगितले. मग त्यांनी त्यावेळेस 4 शंकराचार्यांना भेटले, 4 पीठाचे पीठाधीश्वर जे होते त्या सगळ्यांना भेटले, सगळे निंबाचार्य मध्वाचार्य सगळ्यांना भेटले. त्यावेळेस मुंबईच्या जवळ आपलं जे पवई आहे, आता ते मुंबई जवळ बनताय ते मुंबईतलं, तर पवईमध्ये चिन्मय मिशनचे जे चिन्मयानंद महाराज होते त्यांनी हिंदूंच्या संदर्भात खूप मोठं कामं केलेली होती त्या काळामध्ये. मग त्यांनाही ते भेटले. मग त्यांनी याच्याकरता काही पुढाकार
विश्व हिंदू परिषदेची स्थापना करण्याकरता जेव्हा ठरलं सगळं, त्यावेळेस संत तुकडोजी महाराज, मास्टर तारासिंग, असे सगळे संत प्रामुख्याने सगळे साधू संत अशाला जमा करून चिन्मय मिशन मध्ये 2 दिवसाची बैठक केली आणि त्या बैठकीमध्ये विश्व हिंदू परिषदेची स्थापना त्यावेळेस झाली 29 ऑक्टोबर 1964. त्या दिवशी विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. चिन्मय मिशनच्या सांदीपनी आश्रम जे आहे पवईला, तिथे त्याची विश्व हिंदू परिषद स्थापना झाली. विश्व हिंदू परिषद स्थापना करताना मुख्य काही विचार समोर जो ठेवला गेला तो का करायची विश्व हिंदू परिषद स्थापना, तर त्याच्यातलं मुख्य जे आहे ते 4 उद्देश ठरले. 4 उद्देश विश्व हिंदू परिषद ठरले की एक तर हिंदू मध्ये कोणी उच्च नीच नाही, सगळे हिंदू समान आहे, सहोदर आहे, एका आईच्या गर्भातून जन्मलेला जसा भाऊ एकामेकाशी आहे तसा हिंदू आहे. त्याचं एक वाक्य आहे, ब्रीद वाक्य, हिंदव सौदा सर्वे न हिंदू पतितो भवेत, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता. असा मंत्र आपण घेऊन सगळ्या हिंदूंमध्ये समानता आली पाहिजे. दुसरा उद्देश असा आहे, दुसरा उद्देश असा ठरला की जो हिंदूंमधनं धर्मांतरित होतो, ख्रिश्चन होतो, मुसलमान होतो, तो होऊ नये याच्याकरता प्रयत्न करायचा आणि जर गेला असेल तर त्याला परत आणायचं, त्याला घर वापसी करायची, असं एक काम. तिसरा उद्देश आहे इथले जे मानबिंदू आहेत, गोरक्षा, गंगारक्षा, मंदिरांची पुनर्बांधणी, इथल्या परंपरा ज्या सगळ्या चालतात त्याची चालीरीती, त्या सगळ्यांचं जतन, अशा करता सगळ्या मानबिंदूंचं रक्षण करणं. चौथ्या याच्यामध्ये इथली गोमाता जी आहे सुरक्षित असली पाहिजे, तिचं संवर्धन झालं पाहिजे. तिचं गोमाता रक्षा करून दिली नाही तर त्याच्याकरता गोशाळेत काही प्रोडक्ट सुरू केले पाहिजे, त्याचं संवर्धन सगळीकडे त्याचा प्रचार केला पाहिजे, त्याची विक्री केली पाहिजे, असा एक उद्देश आपण. आणि 5व्या याच्यामध्ये आपण असं म्हटलं की विदेशातले जे हिंदू आहेत सगळे, त्यांना आपल्याशी जोडून ठेवलं पाहिजे, त्यांच्याशी आपला संपर्क असला पाहिजे, असा एक उद्देश आपण ठेवला. असे आपले 5 उद्देशाने विश्व हिंदू परिषदेचं प्रामुख्याने काम चालतं. तर याच्याकरता वेगवेगळे हे सगळं करायचं कशाच्या आधारावरती हे उद्देश, तर याच्याकरता काही कामं चालतात विश्व हिंदू परिषदेची, काही विभागणी केली याच्याकरता. तर 18 आयाम आहेत विश्व हिंदू परिषदेचे. जसं आपण सेवा प्रकल्पामध्ये राहतो तसं सेवा एक आयाम आहे, तसे 18 आयाम चालतात. बजरंग दल म्हणून एक मुलांचं तरुणांचं काम आहे, दुर्गावाहिनी म्हणून मुलींचं काम आहे, आपलं एक मठ मंदिर संपर्क, मठ मंदिर अर्चक पुरोहित जे असतात ना यांच्याकरता काम चालतं. एक आपलं काम चालतं जे संस्कृत भाषा, जी आता मूळ आपली जी भाषा आहे संस्कृत भाषा सगळ्यांची, ही संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार याच्याकरता एक काम चालतं. आपल्या ज्या सगळ्या यात्रा आहेत, मोठ्या मोठ्या यात्रा चालतात, त्याच्याकरता धर्मयात्रा महासंघ नावाने एक आपलं काम चालतं प्रामुख्याने. एक आपलं काम चालतं जे सगळे साधू संत आहेत, जे संत आहेत त्या संतांशी संपर्काचं आपलं काम चालतं. त्यांच्यामध्ये आपण संपर्क करतो, त्यांना आपण एकत्र बसवतो. म्हणजे याच्यातला एक सांगता येईल विश्व हिंदू परिषदेची आता 60वं वर्ष चालू आहे. याची उपलब्धी काय आहे, या जर आपण याच्यामध्ये गेलो काय उपलब्धी सांगता येईल, तर राजा हर्षाच्या काळामध्ये जेव्हा सगळे साधू संत त्यांनी एकत्र केले होते, त्याच्यानंतर आता पहिल्यांदा उडुपीच्या संमेलनामध्ये आपण 4ही शंकराचार्य एकत्र एका व्यासपीठावर आले. 4ही शंकराचार्य एका व्यासपीठावर आले आणि त्या उडुपीच्या संमेलनामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेनंतर लगेच 3 वर्षांनी झालंय. म्हणजे 1967 ला ते उडुपीचं संमेलन झालंय. त्या संमेलनामध्ये मी जे हिंदू समुदाय सर्वांनी म्हटलं ते त्या संमेलनामधलं साधू संतांच्या मुखातून उच्चारलेलं वाक्य आहे. म्हणजे त्या घटनेचं असं सांगतात की शंकराचार्य आणि सगळे साधू संत बसले होते आणि त्यांनी जेव्हा ते उच्चारलं वाक्य, प्रस्ताव मांडला गेला की हिंदूमध्ये कोणी उच्च नीच नाही, सगळे समान आहे, आणि ही उद्घोष झाला की हिंदू सोडला सर्वे, त्यावेळेस गुरुजींनी सांगितलं की टाळ्या वाजवा, की साधू संतांनी हिंदू समाजाला सांगितलं आहे की कोणी उच्च नीच नाही, आता आपण सगळे समान आहोत, असं वागणूक आपल्याकडे झाली. इतका आनंद त्यांना झाला. याच्यापूर्वी त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये गुरुजी कधी टाळ्या वाजवायला समर्थन करत नसते. अजूनही संघाच्या कुठल्याही कार्यक्रमात आपण टाळ्या वाजवल्या असं बघितलं. तर ती एक घटना, विशेष घटना. अशा आपण अनेक आपल्या उपलब्धी सांगता येईल विश्व हिंदू परिषदेच्या.
एक प्रामुख्याने आपण सांगता येईल की राम जन्मभूमीचं आंदोलन आपण केलं आहे. 1984 ला पहिल्यांदा राम मंदिराचं आंदोलन आपण केलं. की राम मंदिरामध्ये जेव्हा एकदम मशीद तिथे होती, त्या मशीद म्हणता नाही त्याला म्हणायचं ते थडगं होतं एक तिथं. तर मशीद कसं त्याला काय म्हणतात, ढाचा म्हणते. ढाचा मशीद आणि ढाच्यातला फरक काय आहे, तर जिथे मशिदीमध्ये नमाज पडतात, जाऊन नमाज ते 5 टाइम करतात, त्याला मशीद म्हणता येईल. तर तिथे 1942 मध्ये शेवटची मस्जिद तिथे नमाज पडली होती. 1942 नंतर तिथे काही नमाज पडली गेली नव्हती. त्यामुळे तो जो ढाचा होता, त्या ढाच्यामध्ये तिथे नमाज पडली होती. 1947 साली तिथे मंदिराची रामाची मूर्ती प्रकट झाली आणि ती त्यावेळेसपासून दावा आहे त्याच्यामध्ये. कोर्टाच्या ज्या सगळ्या क्लेम त्याच्यामध्ये गेली. राम मंदिराचा एक मंदिराकडनंही ज्यांनी दावा केला तो एक आहे रामाकडनं, आणि राम जन्मभूमी न्यास नावाने एक ट्रस्ट होता, त्या ट्रस्टने केलेला दावा. असे सगळे वेगवेगळे होते. तर ते केस चालू होती, 47 पासून चालू झाली केस. तर त्यामुळे त्याला खडगं म्हणता येईल, ढाचा म्हणता येईल. तर त्या ढाच्यामध्ये 1984 पासून प्रामुख्याने आंदोलन सुरू झालं. का केलं गेलं आंदोलन, तर त्यावेळेस हिंदूंना त्याच्यामध्ये मंदिरात पूर्वी असं होतं 47च्या नंतरच्या काळामध्ये की मंदिरामध्ये जाऊन पुजारी पूजा करत होता, काहींना दर्शनात जाऊ द्यायचे. 84 मध्ये अचानक असा निर्णय घेतला गेला की आता मंदिरात दर्शनाला कोणी यायचं नाही, दूर लागलेला हे, कारण मुसलमानांना इथे वाट वाटायला लागली. तिथली मुस्लिम संख्या कमी आहे. आपण आज बी आयोजित केलं तर अयोध्येमध्ये 10,000 मंदिर आहेत. बरेच रामाचीच मंदिर आहे असं आपण म्हणतो. भारतामध्ये जगभरामध्येही मंदिर आहे, रामाची मंदिर आहे. आपल्या गावात राम मंदिर आहे. पण मग तिथे कारण काय वेगळं आहे, तर ते जन्मभूमी आहे. जिथे रामाचा जन्म झाला ती जन्मभूमी, ती काय बदलता येणार नाही. आपलं जन्मस्थान बदलता येतं का आपल्याला, नाही बदलत. तर ती जन्मभूमी आहे. त्यामुळे जन्मभूमीचं एक स्थान आहे, त्याचं बाल स्वरूप आहे. तर तिथे दर्शनाला चालत आहे हिंदू समाज, आणि तिथल्या मुसलमानांना वाईट वाटायला लागलं, त्यांनी काही केलं त्याच्याकरता. तर त्यावेळेच्या सरकारने म्हटलं बंद करून टाकलं, कशात दान करायला पाहिजे, त्यांनी बंद करून टाकलं. मग साधू संतांच्या आदेशाने जी विश्व हिंदू परिषद 64 साली स्थापन झाली, ती साधू संतांच्याच मार्गदर्शनात सुरू झाली. आणि त्या साधू संतांची जी धर्मसभा आहे, ती धर्मसभा आपण घेतली. राजा हर्षाच्या काळानंतर जसं मी म्हटलं की सगळे साधू संत एकत्र आले, धर्मसंसद त्यांनी झाली. ती धर्मसंसद उडपीच्या संमेलनानंतर कार्यान्वित झाली. सगळे साधू संत एकत्र यायला लागले आणि ते हिंदू समाजाच्या उत्कर्षाचे विचार करायला लागले. ज्या हिंदू समाजाला ज्या गोष्टी मारक आहेत त्याचा विचार साधू संत आणि समाजामध्ये करायला पाहिजे, आणि ती करणारी एक शक्ती ती उभी राहिली. आणि मग ती 84 ला आपण ताला खोलो असं आंदोलन सुरू केलं की मंदिराचा राम जन्मभूमीचा ताळा जो लावलेला आहे तो उघडला पाहिजे. त्याच्याकरता आंदोलन करायचं ठरवलं. आणि आंदोलन करताना काही तरुण मुलं घेऊन आपण हे करावं. तरुणांमध्ये ताकद आहे, त्यांच्याबरोबर घेऊन करावं. आणि मग त्यांनी ते आंदोलन करायचं असं ठरवलं. तर त्यावेळेस राज्य सरकारने असं म्हटलं की ही जी यात्रा तुम्ही काढताय, या यात्रेचं संरक्षण आम्ही करू शकणार नाही. कारण 84च्या यात्रेचं काही एकात्मता यात्रा, तर हे एकात्मता यात्रेचं आम्ही संरक्षण करू शकणार नाही, तर तुम्ही तुमचं बघून घ्या. तर त्यावेळेस तरुणांचा एक गट असा तयार झाला. मग तो बजरंग दल या नावाने त्याचं काम सुरुवात झालं. म्हणजे बजरंग दलाची जी सुरुवात आहे ती संघर्षातून झालेली आहे. आम्ही आमच्या रथयात्रेचं संरक्षण करू, जिथे पुढे जाऊ, आणि अशा आधारावर एक एक कामं विषय सुरू झाली. जी गरज आहे समाजावरची ते कामं आपण सुरू केली. सामाजिक समरसता म्हणून आपण एक काम करतो, त्याच्यामध्ये उच्च निष्ठा नाही. प्रामुख्याने त्याच्यामध्ये 3-4 कार्यक्रम आपण करतो की जसं सगळ्या समाजाला यज्ञाचा अधिकार आहे, कोणाला विशेष काही नाही, तर सगळ्यांना एकत्र जमा करायचं, सगळ्यांनी यज्ञ करायचा, सगळ्यांनी सहभोजन करायचं, असा आपला एक उपक्रम होतो. आणि डोम राजा आहे, डोम राजा. आपण वाराणसी आणि प्रयागचं वाराणसीचं बघितलं तर वाराणसीचा जो राजा आहे तो डोम राजा आहे, म्हणजे मागास समाजातला राजा आहे. तर त्यांची वस्ती आहे, त्या डोम राजांची वस्ती आहे. त्या वस्तीमध्ये कोणी हिंदूकडे जात नसेल, आणि जे अंतर्विधी करतात ना, अंतर्विधी असा तो समाज तिकडे उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने, तर त्याला मागास म्हटलं गेलं, कोणी जात नव्हते. विश्व हिंदू परिषदेच्या प्रयत्नाने त्या समाजाच्या सगळ्या लोकांना पुढे येऊन त्यांना सगळ्यांना पुढे आणून
सामूहिक भोजनाचा कार्यक्रम केला गेला. म्हणजे अशोकजी जेव्हा होते ते अशोक सिंगल यांनी ईश्वर परिषद त्यांना खूप अथक प्रश्न भारतभरात केले. राम जन्मभूमीचं आंदोलन म्हणजे अशोकजी सिंगल. तर ते त्या डोम राजांच्या घरी जेवायला जेव्हा गेले त्यावेळेस तो राजा म्हटला की राम आमच्याकडे आले, राम आमच्याकडे आले. तर इतका श्रद्धेचा भाव प्रत्येक हिंदूमध्ये जागा व्हावा असं एक समरसतेचं काम आपण खूप मोठ्या प्रमाणात एक एक आंदोलन आपल्याकडे सांगता येईल. राम सेतूचं आंदोलन आपण 2009 साली भारतामध्ये केलं की ज्याच्यामध्ये राम सेतू जो आहे म्हणजे रामेश्वरम पासून तर तो मुन्नारच्या काय श्रीलंकेमध्ये त्याच्या श्रीलंकेला लागणाऱ्या खाडीपर्यंत तर तिथे ते आंदोलन आपण केलं. त्यावेळेसच्या सरकारने एक घाट असा घातला की ज्यांना कोणाला याच्यामध्ये जायचं आहे दुबई आणि त्यांना जायचं आहे त्यांना श्रीलंकेला वळसा घालून जावं लागत असेल तर त्यांनी मार्ग असा काढला की नाही आपण असं एक रामसेतू जर तोडला तर डायरेक्ट जाता येईल. तर आपण त्यांना असं म्हटलं की तुम्ही रामसेतू कशाला तोडता, तुम्ही काहीतरी पर्याय मार्ग शोधा ना. ही आमची सांस्कृतिक विरासत आहे, आमचं हिंदूंचं मान बिंदू आहे. रामाने दाखवलं जेव्हा की इथल्या माता बहिणींना जेव्हा केव्हा याच्यावरती अत्याचार होईल तेव्हा राम हा स्वतःचं सगळं सैन्य जमा करून म्हणजे स्वतःचं सैन्य म्हणजे ते अयोध्येतलं सैन्य नाही, अयोध्येतलं सैन्य तर तिथेच आहे, ठरवलं असतं तर ते सैन्य घेतलं असतं पण ते सैन्य नाही. जंगलामध्ये राहणारे जे वानर असे सगळे आहेत ज्यांना लोकांनी मागे टाकून दिलं कारणाने काही कारण अशा सगळ्यांना बरोबर घेऊन आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करून सेतू बांधला. प्रयत्नाची पराकाष्ठा केली ना, असं नाही की रामाने काहीतरी देवाची पूजा केली आणि एकदम अचानक होत गेला असं झालं का सेतू, काहीतरी मंत्र शक्ती वापरली असं झालंय का, असं नाही झालं. सगळ्यांच्या सहकार्याने सेतू बांधला, सगळ्यांच्या सहकार्याने. आणि मग त्याला म्हटलं की राम नाम लिहा आणि ते दगड त्याच्यात टाका. दगड टाकायला तो दगड तर येते, राम नाम लेने से तर जाएगा असं की भजन मी बनवणार. तर ते टाकलं. त्यावेळेस ती घटना अशी टाकतात. आम्ही अयोध्येला गेलो होतो जानेवारी फेब्रुवारीला, तर तेव्हा बघितलं की त्या स्टेशनवरती एक खारुताईचं मोठं स्मारक बांधलेलं आहे, मोठं स्मारक. मी खूप वेळ विचार करत होतो का बांधलंय बरं, तर ते दाखवलंय प्रतीक की जेव्हा राम सेतू बनत होता त्यावेळेस ती खारुताई त्याच्यावर जाऊन वाळू टाकत होती, समुद्रामध्ये लोळायची आणि नंतर वाळूवर जाऊन लोळायची आणि त्या सेतू जाऊन झटकायची स्वतःला. म्हणून आपल्याकडे म्हणतो ना खारुताईचा प्रयत्न करा, असा प्रयत्न केला. त्या खारुताईच्या मदतीने ते सेतू बांधला. ते प्रतीक आहे हिंदू समाजाचं. हिंदू समाजाने सामूहिक प्रयत्नांनी केलेलं एक मोठं प्रतीक आहे. आणि ते कशा करता केलं आहे की धर्माने अधर्मावर केलेला विजय याचं प्रतीक आहे. तर ते तुम्ही तोडू नका, कारण येणाऱ्या पिढ्यांना आम्ही दाखवू हे प्रतीक की इथे जेव्हा अत्याचार वाढेल तेव्हा एक राम इथून उठेल आणि तो जाऊन लंकेमध्ये जाऊन मारेल रावणाला. हे प्रतीक दिसलं पाहिजे हिंदू समाजाला. तर तोडू नका. आपण खूप पर्याय त्यांना सुचवले सुद्धा किंवा तुम्ही थोडं त्या किनाऱ्यापासून अजून मध्ये 3 किलोमीटर पर्यंत खोदून घ्या वाढू आणि रस्ता इकडून बनवा, नवीन कॅनल बनवाय आणि जाऊन द्या तुमच्या कोटी काय अडचण नाही असं सगळं सांगितलं. पण सरकार त्याच्यावर थोडं बंद होती. सरकारने त्या काळामध्ये कॅबिनेट दिलं, सरकारने कॅबिनेट दिलं सुप्रीम कोर्टाला. सरकार असं म्हणतं की राम नाहीच आहे, राम आहेच नाही. दुसरं ते असं म्हणतं ही काल्पनिक कथा आहे. हा तर ब्रिज जो तयार झाला आहे तो पाण्याच्या घर्षणाने बनलेले दगड जसे आपण नदीमध्ये जे गोटे वगैरे पाहतो ते एकत्र येऊन तयार होते. हा एक पूल आहे, हा नैसर्गिक आहे, मानव निर्मित नाही असं त्यांनी ऍक्सेप्ट केलं. त्याच्यावरती खूप संशोधन झालं, त्याच्यावर आपल्याकडे पुरावे आपण जमा केली. एक पुण्यातला एक सत्पुरुष उभा राहिला, त्यांनी असं म्हटलं की मी हा पूल पूर्ण चालून जाईल, पूर्ण पूल मी चालून जाईल. मग त्यांनी एक छोटी बोट घेतली आणि जिथून तो सुरू होतं तिथूनपासून तर श्रीलंकेपर्यंत काही ठिकाणी त्याचा असं म्हणजे काही ठिकाणी 10 फूट आहे, काही ठिकाणी 5 फूट आहे, काही ठिकाणी 15 फूट आहे, असं वेगवेगळं त्याचं अंतर आहे. तो चालत चालत तिथपर्यंत गेला, त्याचे फोटोग्राफ घेतले, काही पाण्याचे त्या दगडांचे सॅम्पल जमा केले, त्याचे घेतले. त्याच्याकरता भारतभर आपण एक मोठं अभियान केलं. प्रत्येक गावामध्ये त्या राम सेतूची शिला जी पाण्यावर तरते अशी शिलेचं दर्शन यात्रा आपण घडवली
आणि एक हिंदू समाजामध्ये चेतना निर्माण केली. धर्म आणि अधर्म याची सगळ्यांमध्ये धर्माची जय होईल असं आंदोलन मनामध्ये निर्माण केला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीमध्ये संसद भवनात घेराव घालण्याचा एक कार्यक्रम आपण केला. सरकारला हे मागे घ्यावं लागलं. राम सेतू त्यांचा जो एक मोठा प्रकल्प त्यांनी राम सेतू तोडण्यासाठी घेतला होता, सेतू समुद्रात नावाने, तो त्यांनी तोडला, म्हणजे ते कॅन्सल केला त्यांनी आणि राम सेतू तिथे वाचला. असं एक अभियान आपण भारतभरात केलं. दरवर्षी साधारण आपण 2 लाख गायी भारतभरात वाचवतो, ज्या कसायाच्या तावडीतून वाचवतो. असं नाही की आपल्या रस्त्यात चालली आहे तिला थांबवलं आणि असं नाही, संघर्ष करून वाचवतो. म्हणजे जिथे गायी कत्तलखान्यात गेल्या आहेत तिथे जाण्यापासून वाचून आपण आणतोय. रस्त्यावरती आपल्याला मार खावा लागतो, कधी आपल्याला मारावा लागतो, असं सगळं करत संघर्ष करत आपण गायी वाचवतो. साधारणपणे 30 गोशाळा आपल्या भारतभरात आपण विश्व हिंदू परिषदेने चालवतो. जसं आपल्या इथे गोशाळा आहे, ही विश्व हिंदू परिषदेची गोशाळा नाही. गोशाळा आपली एक संस्था चालवते, त्या संस्थेला आपण चालवायला दिलेली गोशाळा. विश्व हिंदू परिषदेची म्हणून ज्या गोशाळा आहेत त्या 30 गोशाळा आहेत, ही विश्व हिंदू परिषद चालवते. जसं अंगाव आहे आपल्या भिवंडी जिल्ह्यात, तिथे विश्व हिंदू परिषदेची एक गोशाळा आहे. केशव सृष्टीत आपली एक गोशाळा आहे. अशा आपल्या प्रांतामध्ये 3 गोशाळा आपल्या आहेत, 2 गोशाळा. अशा आपल्या 30 गोशाळा आहे. काही आपण याच्यामधनं उत्पादन निर्माण करतो, काही साबण, तेल, पुन्हा मंजन, आणि हे गायीला उपयोगी आहे. हिंदू समाजामध्ये गायीची श्रद्धा निर्माण झाली पाहिजे याच्याकरता आपला साधारणपणे 50,000 मुली आपण मुसलमानांच्या ताब्यातून दरवर्षी ओढून आणतो. लव जिहादमध्ये ज्या फसतात जातात त्यांना आपण संघर्ष करू, शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन कुठलीही अडचण असली तरी त्याच्यावर सोडून त्यांना आपण परत आपल्याकडे आणून स्थिर करतो, हिंदू समाजामध्ये परत स्थान करतो. आत्ता म्हणजे याच्यातल्या घटनातलं सगळ्या लव जिहादमधून आपण केरला स्टोरी पिक्चर बी आला, आपण बघितला का? बघितला? कोणी बघितला? कोणी बघितला का नाही? बघितला, एकाने बघितलं. तर केरला स्टोरी पिक्चर बी आला. इलेक्शनच्या काळामध्ये आता एक बेळगावच्या याच्यामध्ये हुबळीमध्ये एका काँग्रेसच्या याच्याने सांगितलं की मतदान जिहाद करा. मतदान जिहाद करा म्हणजे आता आपण लँड जिहाद ऐकला होता, लव जिहाद ऐकला होता, आता मतदान जिहाद. म्हणजे हिंदूंच्या हिताचं काम करणारे सरकार याच्या बाजूने मतदान करू नका, त्याच्या विरोधात मतदान करा, असं प्रयत्न ते करा. तर लव जिहादमध्ये गेलेल्या माता बहिणींना आपण आणतो, त्यांचं स्थिर करतो, त्यांच्याकरता मदत करतो, असं आपण चालू. साधारण आपले 27 सेवा वसतिगृह आहेत आपल्या इथं इथे भारतभरात 27 वसतिगृह आपण वेगवेगळ्या आपले 10 वेद पाठशाळा आहे. आपण म्हणतो ना वेदाचा प्रचार झाला पाहिजे, चालवलं पाहिजे. आणि या सगळ्यांमध्ये शुल्क हा काही महत्वाचा मुद्दा नाही. म्हणजे वेद पाठशाळा, संस्कृत, गोशाळा याच्यामध्ये कुठे पैशाचा व्यवहारामध्ये काही खूप नाही. समाजामध्ये याच्याकरता आव्हान करतो आपण, शासनाच्या मदतीवर अवलंबून राहत नाही. म्हणजे आपल्याला शासनाने दिलं तर आपण चालवू, दिलं तर आपण करू, एखादा प्रोजेक्ट दिला तेवढे पैसे आपल्याला मिळतील असा आपला उद्देश नाही. आपला उद्देश हा समाजाचं भलं व्हावं आणि ते कुठपर्यंत व्हावं, कशापर्यंत व्हावं. तर आपण त्याच्याकरता एक म्हणून जसं माझ्या घरातला माझा भाऊ आहे, आपण म्हटलं ना हिंदव सूत्र असं ते इतक्या स्तराला जाऊन करायचं, त्याच्याबद्दलचं इतकं महत्व आहे, आपलं प्रेम आहे आणि ते आपलं दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या सहवासामध्ये जेव्हा आपल्या प्रकल्पाचा कर्मचारी कार्यकर्ता राहतो त्यावेळेस त्याचं वागणूक बी असंच आहे, बरोबर ना? त्याच्यामध्ये कुठलं अंतर नाही, इतकं आहे. हे फरक आहे. हे फरक एखादी शैक्षणिक म्हणजे प्रोफेशनल इन्स्टिट्यूट आणि विश्व हिंदू परिषद सेवा काय याच्यामधला आहे. एक मुद्दा काल उदयरावाने आम्ही चर्चा करताना असं बोलतो, एवढ्या संघाच्या संस्था आहे आपली भारतीय स्वरूपाचा विचार केला तर 41 संस्था काम करतात वेगवेगळ्या. मग विश्व हिंदू परिषदेची गरज का पडली? कशाकरता विश्व हिंदू परिषद आहे, काय विश्व हिंदू परिषद नेमकं आहे? कारण खूप करणाऱ्या संस्था ना वेगवेगळ्या, म्हणजे विद्याभारती काम करते, विद्याभारतीची सेवा प्रकल्प आहे, त्याच्या शाळा आहेत, मोठ्या मोठ्या शाळा आहेत. म्हणजे सरस्वती शिशु मंदिर नावाने उत्तर भारतामध्ये खूप मोठ्या मोठ्या शाळा आहेत. उत्तर भारतात एक गुजरातमध्ये आहे, मध्य प्रदेशात आहे, महाराष्ट्रात नाही. कारण महाराष्ट्रात पहिल्यापासून शाळेचं काम चांगलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रात नाही. विद्याभारतीचं काम, वनवासी कल्याण आश्रमाचे वसतिगृह चालतात, तर त्याचे मोठे मोठे
आपल्या जिल्ह्यात 2-3 वस्ती तर त्यांच्या आहेत. पुन्हा भारतीय मजदूर संघ म्हणून एक काम चालतं, त्याचं एक काम आहे. तर विश्व हिंदू परिषद म्हणून वेगळं का करायला पाहिजे? तर विश्व हिंदू परिषद ही धार्मिक संस्था आहे. विश्व हिंदू परिषदेचं वैशिष्ट्य काय आहे? तर विश्व हिंदू परिषद धार्मिक संस्था आहे. विश्व हिंदू परिषदेला प्रामुख्याने 5 काम हे या सगळ्या कामांपासून वेगळं आहे. जसं मी सांगितलं, संत धर्माचार्य संपर्क आणि त्यांच्यामध्ये हिंदुत्वाचं जागरण आणि त्यांनी गावामध्ये जाऊन हिंदुत्वाचं जागरण करणं हे विश्व हिंदू परिषदेने करायचं काम. धर्मयात्रा मी सांगितलं की ज्या धर्मयात्रा आहेत त्या सगळ्या ज्या करायच्या त्या यात्रांचा विषय विश्व हिंदू परिषद करायचा. जे सगळे पूजा करणारे जे सगळे समाज आहेत, म्हणजे पूजा मठम, त्याला अर्चक पुरोहित असं आपण म्हणतो, सगळे जे पूजा करणं सांगणारे जे लोक आहेत यांच्यामध्ये संपर्क आणि त्यांचं संघटन, त्यांच्यामधनं हिंदू धर्माचं, हिंदू श्रद्धेचं जागरण हे करण्याचं काम विश्व हिंदू परिषदेचं. जसं तमिळनाडू हा प्रदेश आहे, तमिळनाडूमध्ये तिथले जे पूजा सांगणारे जे सगळे आहेत विश्व हिंदू परिषदेच्या प्रयत्नातून 17,000 वेगवेगळे समाजातले अर्चक पुरोहित तयार केले, 17,000 संख्येने, आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पूजा सांगतात, ते करतात. असं एक विश्व हिंदू परिषदेचं काम आपण सुरू केलं. दुसरं, हिंदू समाजाचं एक श्रद्धा केंद्र आहे मंदिर, त्याला एक मठ मंदिर असं आपलं एक आहे. मंदिराने हिंदू समाजाचं संघटनेचं काम आणि हिताचं काम केलं पाहिजे. जे हिंदू समाजाला मारक आहेत त्यांना आळा घातला पाहिजे आणि जे हिंदू समाजाला पूरक आहे अशांकरता पोषक वातावरण निर्माण केलं पाहिजे. म्हणजे नुसतं मंदिरामध्ये देवी नसतं, ते तिथे माईक लागेल, सोन्याला आणि मग तिथे एक मोठी हुंडी बसेल आणि भीड अशी बसेल, अशा करता नाही. तर इथल्या समाजाकरता काय चांगल्या गोष्टी आहेत, इथे गरज काय, इथे पाण्याची एखादी टाकी लावायची गरज आहे का, इथे शिक्षणाकरता मुलांना गरज आहे का, आरोग्याची समस्या आहे का, हे सगळं केलं पाहिजे. म्हणजे मी महालक्ष्मीच्या यात्रेला आपण पाहतो, मी जाऊन आलो यात्रेला, आपण सगळेजण गेला असाल. एवढी मोठी यात्रा आहे, 15 दिवसाची यात्रा होते. त्या यात्रेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्याची समस्या, म्हणजे त्वचाचे आजार हे ह्या भागातले एकदम कॉमन समस्या आहे. मी ते धुंदरवाडीला एका डॉक्टरांना भेटायला गेलो, या विषयातच केलं की आपण काय याच्यात काय पाहिजे. तर ते डॉक्टरांनी सांगितलं की इथं सगळ्यात जास्त रोग आणि याचे पेशंट येतात, सगळ्यात जास्त. तर त्यांनी असे दाखवले, एकदम ठीक लागलं, त्याचे औषध लावणार, एक क्रीम लावतात ना, त्रास झाला स्वच्छतेच्या संदर्भात. तर याच्याकरता मंदिर काय करत, मंदिर ट्रस्ट मध्ये येणारा जो पैसा आहे तो फक्त तिथे असणाऱ्या पुजाऱ्याच्या घरात जातो का, जो त्याचा मानकरी, त्या कार्याला मानकरी आहे यावर्षी त्याच्या घरात जातो का, ते ट्रस्ट मध्ये फक्त टाकून तो बँकेमध्ये एफडी करून ठेवतात का, नुसतं ठेवून दिला बँकेमध्ये पैसा, एवढंच करता का? तिथल्या समाजाच्या उत्थानाकरता कधी लागेल. तर हे करायचं काम विश्व हिंदू परिषद. विश्व हिंदू परिषदेच्या मंदिरमध्ये असणारे तिथले ट्रस्टी, तिथले संस्था चालक, तिथले कर्मचारी, त्यांच्यामध्ये हा भाव निर्माण करायचा आहे की बाबा तर तुम्ही करताय ते काम चांगलंच आहे, वाईट कोणी म्हणत नाही. तुम्हाला माहिती नव्हतं, तुम्ही पैसे घेऊन दिले, तुमचा जो मानकरी तो घेऊन गेला, हरकत काही नाही, आता याच्या पुढे काहीतरी चांगलं करा तुम्ही. इथल्या समाजात आरोग्याची गरज आहे, आरोग्याची समस्या आहे. आत्ताच्या स्थितीमध्ये तलासरी तालुक्याच्या पट्ट्यामध्ये आर्थिक ही समस्या तशी राहिलेली नाही. मग इथली काय समस्या आहे, इथे जो तरुण मुलगा आहे यांना मार्गदर्शनाची काय गरज आहे, असं मंदिर काहीतरी करेल का, मंदिर म्हणून काय करणार आहे, धर्मांतरणाची मोठी समस्या आहे. तर डहाणूची महालक्ष्मी याच्याकरता काय करेल, महालक्ष्मी मंदिराचा ट्रस्ट काय करेल, हे करण्याचं काम विश्व हिंदू परिषदेचं, हे विशेष विश्व हिंदू परिषदेचं काम सांगता येईल की जे संघाच्या बाकीच्या संस्थांना करायचं नाही. म्हणजे ते करतात तर हरकत काही नाही, पण फक्त विश्व हिंदू परिषदेचंच काम आहे की जे हे विश्व हिंदू परिषद करायचं आहे. तर विश्व हिंदू परिषद कामाच्या उपलब्धीमध्ये आपण प्रामुख्याने सांगू शकतो की आपलं एक सेवा प्रकल्पामध्ये एक काम चालतं, जे संस्कार शाळा म्हणून. संस्कार शाळा म्हणजे काय, 3 तासाची शाळा चालते संस्कार शाळा. तर त्याच्यामध्ये पहिला 1 तास जो आहे तो सगळं शिक्षण त्याचं अभ्यासिका आपण असू शकतो. त्याला शाळेत जे होमवर्क दिलेला आहे तो त्याने त्याच्यासाठी होमवर्क करायचा. दुसऱ्या 1 तासामध्ये त्याला शिकवलं जातं काय, कशा पद्धतीने अभ्यास करायचा असं केलं. तिसऱ्या 1 तासामध्ये सगळं धार्मिक याच्यातलं शिक्षण, श्लोक आहे म्हणा, पाठांतर करून देणं आहे, हनुमान चालीसा पाठ करणं, असं करणं
पश्चिमच्या आणि सायनच्या पट्ट्यामध्ये काही तमिळ वस्ती आणि म्हणजे दक्षिणेकडच्या काही राज्यातली वस्ती आहे. हा सगळा सिलेबस त्याच भाषेमध्ये त्यांच्याच भाषेत ती जी घेणारी ताई आहे दादा आहे तो त्याच भाषेतला त्यांना शिकवतो. खूप चांगला परिणाम आहे संस्कार शाळेचे की ज्याच्यामधनं जे मुलं शाळेच्या आणि शिक्षणाच्या बाहेर होते ते मुख्य करून शाळेत शिकायला जे वयात येणारे मुलं आहेत आपल्या तुमच्यासाठी जे वयात येणारे मुलं यांच्या वयात येणाऱ्या समस्याही त्याच्यातून हळूहळू लक्षात आल्या. हळूहळू त्याच्यातून लक्षात आल्या. त्या मुलांच्या घरामध्ये जी समस्या आहे म्हणजे एक उदाहरण सांगता येईल की एका मुलगा ते आपल्या हनुमान टेकडीच्या खालच्या वस्तीमध्ये तमिळ वस्तीमध्ये एक संस्कार शाळा चालते. तिथे एक उदाहरण सांगता येईल की तिथे झालं असं की एक मुलगा आपल्याकडे त्या संस्कार शाळेत यायला लागला. त्याचे वडील तिथे ते गांजा असतो ते गांजा ओढायचे आणि ते घरी जाऊन बघायचे. त्या मुलांनी त्याच्या वडिलांना सांगायला सुरुवात केली किंवा आमच्याकडे सांगितलं की आई वडिलांची सेवा केली पाहिजे. संस्कार शाळेत सांगितलं संस्कार वर्ग शाळा सांगितलं की आई वडिलांची सेवा केली. तुमची मी काय सेवा करू असं त्यांना विचार. तो मुलगा वडील त्याला म्हणे मी तू कशा माझी सेवा करतो मी काय केलं तुला मी तुझ्याकडनं काहीच केलेलं नाही म्हणे तू माझी सेवा कशा करतो तू तुझं शिकतोय तू तुझं काम करतो तुझे ते पैसे करून खातो मला काय अडचण नाही मी माझं काम करतो मी माझी मजा करतो तुझं तुम्ही काय केलं नाही पण तुम्ही माझे वडील आहे तुम्ही माझे वडील आहे म्हणून तुमची सेवा करा मला संस्कार शाळेत सांगितलं. असं त्यांचं संभाषण चालू राहिलं. काही दिवस गेले नंतर मग त्याचा पाया पडायला एक दिवा आले त्या वडिलांनी त्याचं व्यसन सोडून दिलं. ते व्यसन सोडून दिलं. काही काळानंतर त्या संस्कार शाळेला अडचण आली कारण ज्यासाठी जेव्हा व्यसन सुटतं ना तेव्हा आजूबाजू लोक विरोध करायला लागतात तेव्हा त्याच्यामध्ये जरा चांगलं होत आहे कारण त्याचे लहान मुलं जे वयातले येणार आहेत तुम्हाला मुंबईतलं एक सांगता येईल असं की त्या भागामध्ये जे लहान मुलं आहेत सगळे वय वर्ष 5 ते 15 वयागटातले मुलं हे सगळे ड्रग्स स्मगल म्हणजे एकूण तिकडे शिफ्ट करणारे लोक आहेत. कॅरियर म्हणतात त्याला कॅरियर. हे सगळे यांना काम सांगतात. त्या वस्तीमध्ये खूप असे मुलं होते की जे हे काम करायचे आणि हे संस्कार शाळा सुरू झाल्यामध्ये बंद झालं. मग त्याला विरोध सुरू झाला. तिथले सगळे जे मोठे मोठे जे भाई असं म्हणते सगळे दादागिरी करणारे ते पुढे यायला लागले तेव्हा ते बंद करा हे बंद झालं तर आपलं चांगलं चाललं नाही अवघड झालं. तर तो त्या मुलाचा वडील तो म्हटला नाही हे गरजेचं आहे माझ्या घरात या कोण बंद करतो त्याने त्यांच्या घरात आणलं त्या सगळ्या मुलांना 25-30 मुलं होते आणि जो घेणारा होता नाही तुम्ही ते शिकव कोण बंद करतो तर ती चालवायचा. त्या मुलांना संस्कार आणि शिक्षणापासून आपण थांबून ठेवलं आहे करता येईल प्रगती येईल. हिंदू समाजाचं उत्थान एकदम हळूहळू चालत आहे हळूहळू होईल लगेच होणार का लगेच नाही होणार. एखाद्याच्या घटनेमध्ये आयुष्यामध्ये 1 वर्ष असं काहीच नसतं. आपण 9वी मध्ये होतो 10वी मध्ये गेलो 1 वर्षभर खूप अभ्यास केला बाकीच्या वेळेस टाइमपास केला काही खूप फरक पडला. आपला जेव्हा रिझल्ट लागला का 1 तारखेला लागला असेल ना लागला रिझल्ट हा रिझल्ट लागला तसं एकदम आपला काही रिझल्ट जर लावायचा असेल हिंदू समाजाचा त्याला खूप वेळ लागतो. एक रिझल्ट आपण 22 जानेवारी बघितला जर एक रिझल्ट आपण 22 जानेवारी बघितला ना तिला बघितला का राम मंदिराचा उद्घाटन बघितला राम मंदिराचा सोहळा बघितला का त्या दिवशी आपण बघायला पाहिजे. परत जेव्हा घरी जाल त्यावेळेस थोडा वेळ काढून आला होताच राम जन्मभूमीचं मंदिराचं उद्घाटन बघा की जे 1944 आपण आंदोलन हातात घेतलं होतं त्याचं भव्य स्वरूप आज निर्माण झालं. हिंदू समाजाच्या श्रद्धा आकांक्षा या पूर्ण होऊ शकतात या हिंदू समाजाला वाटायला लागलं जेव्हा इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा राज्याभिषेक करून घेतला. स्वतः हिंदू राजा होऊ शकतो ही भावना हिंदू समाजामध्ये निर्माण झाली. त्याच्यानंतरची एवढी मोठी घटना ही पहिलीच आहे. त्याच्यानंतरची 350 वर्षानंतरची ही घटना आहे. 350 वर्ष हिंदू समाज स्वतःच्या अस्तित्वाचं आणि स्वतःच्या परकीय सगळं जळमटत काढून काहीतरी शौर्याने काहीतरी केलं आहे संघर्षाने काहीतरी मिळवलं आहे. आमच्या आत्माहुतीच्या आधारावरती आम्ही निर्माण केले अशी ती घटना आहे आणि हिंदू समाजाने उभं केले. आज असं हिंदू समाजामध्ये हळूहळू येईल लगेच येईल असं नाही लगेच येईल असं नाही पण आपल्याला लागून राहावं लागेल.
कुठपर्यंत विश्व हिंदू परिषदेचं काम करायचं आहे, कधीपर्यंत आपल्याला हे सगळं काम करायचं आहे. तर आमच्याकडे मोखाडा किंवा तलासरी तर थोडा अवघड आहे, तलासरी संपन्न भाग म्हणता आहे, समृद्ध आहे, आर्थिक संपन्नता आहे, पण मोखाड्यातला एकदम मोखाड्यातला सूर्यमाळाचा एकदम आमगावच्या कोपऱ्यामध्ये खाली, आमगाव नाही काय तिथलं आमल्याच्या खाली कोपऱ्यामध्ये एकदम दरीच्या कोपऱ्यावरती राहणारा हिंदू जेव्हा 500 रुपया करता आणि 2 किलो तांदूळ करता जेव्हा धर्मांतरित होतो, जेव्हा तो आपला धर्म सोडून होतो, त्याला हिंदू बनवण्यापर्यंत आपलं काम आहे. त्याला समृद्धता वाटली पाहिजे हिंदू समाजाबद्दल आणि त्याच्या स्वतःच्या स्वाभिमानाच्या आधारावरती, स्वतःच्या कष्टाच्या आधारावरती तो त्याचा उपजीवन जगू शकेल. त्याला तांदूळ मागायची गरज पडणार नाही. इतका हिंदू समाज समृद्ध झाला पाहिजे. त्याला 500 रुपये मागायची गरज नाही. रविवारी चर्च मध्ये गेला म्हणून नॉनव्हेज जेवायची गरज नाही. तो स्वतः हे सगळं करू शकेल. इतका हिंदू समाज संपन्न झाला पाहिजे. आणि अजून कसं झालं पाहिजे, हिंदू समाजामध्ये अजून किती आलं पाहिजे, तर याचं एक उदाहरण सांगतो. मी थांबतो. किती वेळ झाला? तलासरीच्या नाक्यावरती त्या पुलाच्या खाली आपण जेव्हा प्रकल्पाकडे बघतो, तिथे एक माता भगिनी, तिचं लग्न झालेलं आहे आणि तिच्या गळ्यामध्ये 5 तोळ्याचं समजा सोन्याचं मंगळसूत्र आहे. घालतात ना मंगळसूत्र, घालतात का? मंगळसूत्र माहिती ना, सोन्याची चेन म्हणू आपण. मंगळसूत्र माहिती ना, सोन्याची चेन. एकदम सोनं किती आता 60-70 असं तोळं. तो 5 तोळे सोनं म्हणजे 3-3.5 लाख रुपये सोनं ती घातलंय आणि ती रस्त्यामध्ये चालली आहे. कड्यावरती पोरगा आहे, गाडीतून उतरली, धावपळ करत करत तिला जायचंय घरी आणि तिचं मंगळसूत्र तिथे पडलं खाली, ती सोन्याची चेन पडली आणि ती घरी गेली. घरी गेल्यानंतर तिला आठवलं रात्री की माझं मंगळसूत्र पडलं, सोन्याची चेन पडली. आणि ती म्हणली जाऊन त्याला पडली, उद्या सकाळी जाऊ. कुठे झालं कुठे. आणि ती दुसऱ्या दिवशी परत त्या रस्त्याने शोधत शोधत गेली. त्या चौकामध्ये तिला ते सोन्याचं मंगळसूत्र पडलेलं भेटलं आणि तिने ते उचललं आणि ते गळ्यात तिने परत घातलं. इतका समृद्ध, इतका उच्च विचाराचा हिंदू समाज जोपर्यंत आपण निर्माण करत नाही, जे माझं नाही त्याला मी हात लावणार नाही, जे दुसऱ्याचं आहे त्याला त्याचं ते मिळालं पाहिजे. हिंदू समाजामध्ये देण्याची वृत्ती जागृत झाली पाहिजे. तोपर्यंत विश्व हिंदू परिषद काम करायला बरोबर, असं मला वाटतं. धन्यवाद. आणि कोणाला काही विचारायचं असेल विश्व हिंदू परिषद म्हणून तर थोडक्यात विचारा, माझ्या पद्धतीने उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. आता दादा आहेत, मोर दादा आहेत. विश्व हिंदू परिषद काय तर बघायचं असेल तर काही लोक आहेत आपल्याकडे, त्यांच्याकडे बघून आपण विश्व हिंदू परिषद समजू शकतो. काही विचारायचं मला